मन मंदिरा गजर भक्तीचा. अलीकडच्या मुलांना मला टीका करायची नाही, पण एक आहे, पुस्तकातलं ज्ञान आहे पण व्यावहारिक ज्ञान पाहिजे. कोणाशी कसं बोलावं, काय बोलावं, कसा व्यवहार करावा, बरं का. याच्याकरता बापाच्या तालमीत तयार झालं पाहिजे. वेळी प्रसंगी खोटंसुद्धा इतकं सुपरफाईन बोलता आलं पाहिजे की ते खरं वाटलं पाहिजे. हा संसार आहे. हां, हे बुडवण्याकरता नाही, आपले वाचवण्याकरता. मी बुडवण्याकरता खोटं बोला सांगत नाही. एखादा मनुष्य त्याला कळलं की यांची पेन्शन आहे, प्रॉव्हिडंट फंड आला, प्रॉव्हिडंट फंड आला की लगेच नातेवाईकांना आपली आठवण होते. लगेच नमस्कार, बायकोकडची, बहिणीच्याकडची, त्यांच्याकडचे सगळे आले, कसं काय, वा आता मोकळे झाला तुम्ही, छान झालं, आता तुम्ही मोकळे करायला लागला होय. काय बायकोने आतमध्ये बोलवलं चहाला, माझा भाऊ आहे, आत्ताच पैसे आपल्याकडे आलेत, काही नट पडली तर द्या, पुन्हा तो देईल. हां हां, ठीक आहे ठीक आहे, तू तू चहा कर, चहा कर, बाकीचा व्यवहार तुला काही मी कधी सांगितला नाही, तुला प्रेशर नको, पण माझ्यावर खूप कर्ज आहे. काही नव्हतं. मग बाहेर आले, असं बसलं, कसं काय. मग झालं निघता निघता, वामनराव जरा थोडंसं एक 15,000 रुपये देता का. हो म्हणे, काल तरी मागायचं होतं. पेन्शन आली आणि सगळे माझं जे देणं मागचं होतं ना ते संपून टाकलं. आता माझ्याकडे 4-5 हजार, आम्हाला औषध पाण्याला नको का. हां, या. हां, एवढं तरी खोटं सुपरफाईन बोलता आलं पाहिजे की त्यालासुद्धा ते पटलं पाहिजे. बायकोला जाऊन सांगा, अरे त्यांच्याकडे काहीच नाही, सगळं कर्जावारी केलं. मग 2 वर्षांनी बायकोला कळलं की जवळजवळ 10 लाख बँकेत आहेत. माझ्या भावाला का दिलं नाही, लायकी आहे का म्हणले त्याची, म्हणून दिलं नाही. कळलं का, तुला सांगितलं नाही, ठेवताना 8 लाख ठेवले होते, आता 10-12 लाख रुपये झाले, व्याजात वाढले. असं ठेवलं म्हणून तू हे मजेत आहेस. नोकरी सोडताना आपल्याकडे गाडी होती, आजही गाडी आहे. कशावर गाडी आहे, आपण आपलं राखून आहोत म्हणून. मुलाला आपण म्हणतो पाहिजे तर गाडी घेऊन जा, तो म्हणतो माझी नको, तुझी तुला, आमची आम्हाला. एक लक्षात ठेवा, मरायचं तर मिजाशीच मरा, हे लाचार होऊन मरू नका. मिजाशीच मारा. आलं का लक्षात. हो, सध्या परिस्थिती अवघड आहे. इतके शिकलेली पोरं झालेली आहेत, शिकलेत पण नोकऱ्या नाहीत. काही ना अनुभव आहेत, काही ना अनुभव नाहीत, काही ना वशिला आहे, काही ना वशिला नाही, आणि काही ना अभ्यास, नोकरी शोधता शोधता केलेलं पाठ विसरून जातं. अवघड आहे गणित. काय म्हणून नोकऱ्या कमी, अर्ज जास्ती. नोकऱ्या कमी, अर्ज जास्ती. तसं इथे वेदाचा वेद वेद जरी झाला पण मला जाणलं नाही, मला जाणलं नाही. महत्त्वाचा विषय मांडला आहे ज्ञानोबारायांनी, नाही का. एखाद्या घरातला पूर्वीचं आपलं एकत्र कुटुंब होतं, मग मित्र आला, या ये रे बस, ते बाहेर कोण बसले ते वडील विचारून जा त्यांना. हां, मग त्यांचं सावडत नाही. नमस्कार बाबा. कोण तो. मी माधवचा मित्र. असं का. नीट वागतोस ना, नाहीतर तूही बिघडशील आणि आमच्याही पोराला बिघडवशील. अहो म्हणले बाहेर चल, म्हणले लवकर, इथे थांबू नको. अहो म्हणले तुझा आजा तर कठीण दिसतोय. काय म्हणून पहिल्यांदा फेवरिझम आजोबाची लागते घरामध्ये, जुन्या काळामध्ये. आता नाही, आजोबा म्हणजे
की झाडकी पत्ती असं ओढतात फेकून. आता बापाला विचारत नाही तर आजोबाला कुठला असेल. आजोबा तुम्ही यू जस्ट कीप वाईट वाईट यू पुक युअर नोज. सगळे बोलायला लागले की तुम्ही तुमचं नाकमध्ये का खुपसता, तुम्हाला काही त्यातलं कळतंय का. आजोबा म्हणले खरं आहे रे, मला काहीच कळत नाही. तुझ्या बापाजवळ पैसे नव्हते तुला शिकवायला, मी माझ्याजवळची बँकेतली सगळी शिल्लक काढून तुला दिली. खरंच रे मला काही कळत नाही. तुझ्याकडे कळणं आहे ते माझ्या पैशावर आलं आणि आता तू मलाच म्हणतोयस तुम्हाला काही कळत नाही. अगदी बरोबर विश्लेषण केलंस, खरंच मला काही कळत नाही, म्हणून मी माझी बँक बॅलन्स तुझ्याकरता मोकळी केली. वेद जरी झाला, किती जरी नातू शाणा झाला, तरी माते नेणता वाया गेला. मला जाणलं नाही, वेद शाणा आहे, वेद वाचणारे त्याहीपेक्षा शाणे आहेत, पण मला जर ओळखलं नाही तर पुढे काय. काय बरं अभ्यास केला, स्वर्गाला गेला, पुढे काय, पुन्हा परत आला. मी काय पुन्हा पुनरुक्ती करत नाही, मागे सांगितलेलं आहे, या वर्षात नाही सांगितलं. पुण्य आहे तिथपर्यंत स्वर्ग. काय काही काही मुलं फिरायला जातात आणि पहिल्या दिवसात इतके उडवतात की 4 दिवस राहायचं ठरवलं असताना 2 दिवसातच परत फिरतात. मग त्यांना विचारलं काय रे तुम्ही 4 दिवस. अहो म्हणले आमच्या लक्षातच आलं नाही, सगळेच पैसे घेऊन मी आईस्क्रीम खाल्लं, अमकं खाल्लं, भेळ खाल्लं, तमकं खाल्लं आणि खिशात बघतोय रात्री तर काहीच नाही, फक्त येण्याच्या भाड्यापुरते पैसे. मग सकाळी चहा घेतला आणि घरी जेवायला आलो, धन्यवाद. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. मग त्याच्याकरता नीट लक्षात घ्या, कितीही शिकला तरीसुद्धा व्यावहारिक ज्ञान पाहिजे. मी तुम्हाला कधी गोष्ट सांगितली का मला माहिती नाही आमच्या वडिलांची. अहो आमचे वडील गेले ना, भयंकर करारी, स्वभाव अतिशय गोड, सगळ्यांना मन मिळावू, अगदी एकदम छान, पण करारी व्यवहाराबाबतीत. महेश माझ्याला जर त्याने उसने दिले 500,000 तर मी जर दिले नाही परत तर माझ्याकडून मागून घ्यायचे. अरे ते बाबा पैसे दिले नाहीस तू. आणि त्यांना 2 मुलगे नव्हते, एकच मुलगा होता, एकुलता एक, आणि सद्वर्तनी, चांगला मुलगा. ते माझे पैसे 2 दिवसात आले पाहिजेत बरं का. माईला विचारा, तुमच्याजवळ आहेत ना, तुम्हाला दिलेत ना, मग माझ्यावर लक्ष का. करेक्ट, काही चुकलं नाही, अगदी बरोबर आहे. माझं म्हणणं कळलं का. आजारी पडले तेव्हा बिछाणाखाली पैसे ठेवलेले होते 15-20 हजार रुपये, आणि सांगितलं होतं डॉक्टरला पैसे तुम्ही द्यायचे नाहीत, माझ्या पाकिटातून द्यायचे, तुमच्या औषधाच्या पैशावर मला जगायचं नाही. आणि जेव्हा गेले, थोडक्यात आटपतो, गेले तेव्हा सगळेजण माणसं पुढे गेली, आम्ही जाऊन पुढे घेऊ का सामान, ती तयारी असते सगळ्यांची. मग सांगायचं हो तिचं कोणीच नव्हतं, मी माझ्याजवळ पैसे खर्च केले, कशाला. मला म्हणाले जाऊ का, म्हटलं नाही, मी सुद्धा पैसे देणार नाही. त्यांच्या उशाखाली हात घाला, त्यांनी सांगितलं आहे की मी माझ्या पैशाने जळणार, दुसऱ्याच्या नाही. काय स्वाभिमान. असं जगावं. आणि उशीखाली हात घातला तर तिथे 15-20 हजार होते, घ्या म्हटलं तुम्हाला लागेल तेवढे काढून दिले. त्यांच्या पैशाने अजिबात नाही म्हणले. माझा मुलगा आहे, बाबा आहे, ठीक आहे, कौतुक आहे, मला धन्य वाटतं की अशा मुलाचा बाप झालो, पण लाचार नाही मी त्याच्यापुढे. अरे जीवन असं जगा ना. असं प्रेम करू नका की ते आमच्या प्रेमाचं पाणी गटारात वाहून जाईल. त्याचं जीवन घडवण्याकरता त्या पाण्याचा उपयोग होऊ दे. ते जीवन समृद्ध होण्याकरता तुमच्या पाण्याचा हो, नाहीतर वाया गेला. काय म्हटलं मी, कशावर चाललंय प्रवचन. वेद जरी झाला माते नेणता. म्हणून आम्ही आमच्या वडिलांना बरोबर ओळखलं होतं, त्यामुळे त्यांच्या भानगडीत कधीच पडायचं नाही बरं का. त्यांची नातवंड त्यांना पुरून उरायची.
ते साय असते ना. मग ते बाहेर गावून आले की त्यांच्या खिशात हात घालायचे, जेवढे असायचे तेवढे पैसे काढूनच घ्यायचे. काय भाऊ कसं काय? हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आम्ही करत होतो बरं का, आम्ही काय सोडत नव्हतो तसं. माई काय आम्ही काय, आमचे वडीलच ते ना. आम्ही किती जरी मोठे असले की नाही, किती जरी पैसे आमच्याजवळ असले, आता त्या मंत्रालयामध्ये सेक्रेटरीच्या लेवलला हजारोनी पगार, आता पेन्शनही भरपूर आहे बरं का. पण वाढदिवसाला ते 100 रुपये काढून द्यायचे असे. राहू द्या, तुम्हाला लागतील तुमच्याकडे, नको आम्हाला. शहाणे झालात का जास्ती? नाही नाही शहाणे नाही, पण असू द्या ना तुमच्याकडे, कशाला देता आम्हाला? हां 100 रुपयात काय कात होणार आहे का? बाबा महाराजाचा बाप आणि बाबा महाराजाला 100 रुपये काढून देतो, बरं दिसतं आम्हाला तरी तुमच्याकडून घेणं. मग किती पाहिजे? जरा द्या ना जास्ती. मग 500 काढून द्या. हां आता बरोबर. काय मजा होती आमच्या घरात. माईला सांगायचे, बघ तुझा मुलगा कीर्तन करतोय, प्रवचन करतोय आणि पैशाकरता माझ्याशी भांडतोय. आनंद. कोणी आलं की नाही जवळचं अत्यंत, तुमचे महाराज सकाळकरता हटून बसले होते 500 रुपयाकरता, तुमचे महाराज. त्याच्यामध्ये काय होतं? प्रेम होतं, आपुलकी होती, जिव्हाळा होता. मी का सांगतो, माझं नातं कशाकरता सांगितलं, मला असं वाटतं तुम्ही इतक्या प्रेमाने घरात राहावं, आवडीने राहावं. काय तिथेच संसार सुखाचा आहे, तिथेच संसार आनंदाचा आहे. नाहीतर वेद वेद, अरे पण मला जाणलं नाही उपयोग काय? तसं सगळं याज्ञिक कर्म केलं पण स्वर्गाला गेला, एवढे पैसे खर्च केले, उपयोग काय? माते नेणता वाया गेला, कण सांडोनी उपणीला कोंडा जायचा. कोंडा हवेवर गेला तसा एवढ्या दिवस केलेला परमार्थ तुझा वाया गेला. म्हणून चहुवेदी जाण. वेदाने शेवटी सार काय सांगितलं? वेदानंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. काय गावे? वेद पुष्कळ बोलला पण शेवटी काय सांगितलं? विठोबाला शरण जा. तुम्ही म्हणाल वेदात विठोबा कुठे नाव आहे? अरे पण देव नाव आहे ना, विठोबा देवच आहे ना, निराळा अगदी पर्टिक्युलर नाव घ्यायला कशाला पाहिजे? हां नाव कशाला घ्यायला पाहिजे? तेवढं हे ठिकाण माहिती असलं म्हणजे झालं, शोधून काढता येतं. तसं चहुवेदी जाण. पण 4 जरी वेद असले, प्रत्येकाची संहिता भिन्न आहे. त्याचप्रमाणे शास्त्र, वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी 6 शास्त्र. त्याच्यात काही आस्तिक आहे आणि काही नास्तिक आहेत. याच्यात आस्तिक नास्तिक म्हणजे देव मानणं न मानणं याच्यावर नव्हे. जे वेदाला मानतात ते आस्तिक आणि जे वेदाला मानत नाहीत ते नास्तिक. म्हणून चार्वाक, बुद्ध, अमके तमके, जैन हे सगळे नास्तिकात मोडतात, कारण ते वेदाला मान्य करत नाहीत. आणि बाकीचे सगळे आस्तिक. कशा करता? माहिती असायची, जास्ती काही विचार त्याच्यावर बोलत नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.